आज आपण एकदम मस्त कुरकुरीत खमंग उपवासाचे सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सांडगे बनवण्यासाठी इथं मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा आपल्याला 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे. असं भरपूर पाणी घालायचं आणि 2 वेळा साबुदाणा धुवून घ्यायचा. तर हे पहा मी साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता परत पाणी घालायचं. साबुदाणा बुडण इतपत पाणी घालायचं म्हणजे मस्त सुटसुटीत साबुदाणा भिजतो. झाकण ठेवायचं आणि रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा म्हणजे मस्त साबुदाणा फुगतो. तर हे पहा मी झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि मस्त सुटसुटीत साबुदाणा भिजलेला आहे आणि असाच साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा भिजत घालताना साबुदाणा बुडण इतपतच पाणी घालायचं म्हणजे असा छान सुटसुटीत साबुदाणा भिजतो आणि साबुदाणा छान फुलतो. पाणी जर आपण जास्त घातलं तर साबुदाण्याचा थोडासा चुरा होतो, त्यामुळे साबुदाणा बुडण इतपत पाणी घालायचं आणि असा मस्त साबुदाणा भिजवून घ्यायचा. तर सगळा साबुदाणा असा हाताने मोकळा करून घेऊया आणि जरा वेळासाठी बाजूला ठेवूया आणि लगेच गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया. तर सुरुवातीला आपल्याला 3 कप पाणी गरम करायला ठेवायचंय. तर हे पहा मी कढईमध्ये 3 कप पाणी घातलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आणून घेऊया. तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. लगेच त्याच्यामध्ये भिजवून ठेवलेला साबुदाणा घालायचा. सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि छान अशी ह्याला उकळी आली की बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं. तर पहा सगळं छान असं मी एकत्र करून घेतलेलं आहे. इथं बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त 6 ते 7 मिनिटं साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा थोडासा आहे त्यामुळे पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही. साबुदाणा शिजतोय तोपर्यंत त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण 2 बटाटे किसून घेऊया. तर इथं मी असे थोडेसे मोठ्या आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. पाव किलो बटाटे आहेत हे. तर लगेच बटाटा आपण किसून घेऊया. बटाटा असं किसणीने किसून घ्यायचं म्हणजे छान त्याचा लांब लांब किस तयार होतो. मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला जर थोडंसं कमी जास्त करायचं असलं तरी सुद्धा चालेल. तर हे पहा मी सगळं बटाटा किसून घेतलेलं आहे आणि लगेच आता आपण किसून घेतलेलं बटाटा 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घेऊया. 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं म्हणजे किस काळा पडत नाही. तर 3 वेळा किस मी चांगलं धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. जरा वेळासाठी बाजूला ठेवूया आणि साबुदाणा शिजलाय का पाहूया. तर मस्त असं साबुदाणा शिजलेला आहे. तर इथं आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर इथं 1 कप पाणी घालायचं. सुरुवातीला आपण 3 कप पाणी घातलेलं आहे आणि इथं 1 कप पाणी घालायचं. पाणी घालताना गरम पाणी घालायचं, इथं गार पाणी घालायचं नाही. पाणी घालून सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये किसून ठेवलेलं बटाटा घालायचं. किस घालताना चांगला असा मोकळा करून घालायचा आणि सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं. सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचंय. झाकण ठेवून आता फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचंय. तर हे पहा मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर लगेच त्याच्यावरती झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी. तर 2-3 मिनिटं मी झाकण ठेवलेलं. तर इथं झाकण काढून पाहायचं बटाट्याचा किस शिजलेला आहे का. थोडासा मऊ झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बटाट्याचा किस जास्त शिजवायचा नाही, मस्त अख्खा किस राहिला पाहिजे. तर हे पहा असं थोडंसं चमच्यात घेऊन गार करून असं हाताने तुम्ही बघू शकता. तर 2-3 मिनिटातच बटाट्याचा किस मस्त शिजलेला आहे. आता सगळ्यात शेवटी इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक करून घातलेल्या आहेत. परत एक वेळा सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि इथं आता गॅस बंद करायचा आणि मस्त असं सांडग्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं मिश्रण पाहिजे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. तर 1 कप साबुदाणा आणि पाव किलो बटाटा त्याच्यासाठी बरोबर 4 कप पाणी लागलेलं आहे. गॅस बंद करायचा आणि कढई खाली काढून घ्यायची आणि आपल्याला 5 मिनिटं मिश्रण गार करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं मिश्रण गार करून घेतलं म्हणजे छान असे त्याचे आपल्याला सांडगे बनवता येतात. तर मी 5 मिनिटं मिश्रण गार करून घेतलेलं आहे.
तर लगेच आता सांडगे बनवायला घेऊया. तर सांडगे बनवण्यासाठी इथं मी अशी एक दुधाची पिशवी घेतलेली आहे. पिशवी अगोदर चांगली धुवून घ्यायची आणि एखाद्या अशी वाटीत किंवा ग्लासात ठेवायची आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं. तर हे पहा मी थोडंसं मिश्रण भरून घेतलेलं आहे. हवं तर वरून त्याला तुम्ही एखादं रबर लावू शकता आणि खालच्या बाजूने थोडीशी पिशवी कट करून घ्यायची. छोटंच होल पाडायचं, जास्त मोठं पण नाही. आणि हे पहा अशा पद्धतीने सांडगे बनवून घ्यायचे. हे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला घाई करायची काहीच गरज नाही. मिश्रण पूर्णपणे गार झालं तरी एकदम मस्त सांडगे बनविता येतात. आणि मिश्रण गार झाल्यावर आपण हाताने सुद्धा हे सांडगे बनवू शकतो. तर हे पहा इथं मी सगळे सांडगे बनवून घेतलेले आहेत आणि किती मस्त सांडगे तयार झालेत पहा. आणि फक्त 10 मिनिटं लागले मला एवढे सांडगे बनवण्यासाठी. तर हे सांडगे आता आपल्याला 2 ते 3 दिवस चांगले उन्हात वाळून घ्यायचे. तर हे पहा मी 2 दिवस सांडगे चांगले उन्हात वाळून घेतलेले आहेत आणि असे चांगले कडक सांडगे वाळून घ्यायचे. तर थोडेसे सांडगे तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते किती मस्त फुगतात. त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असे थोडेसे सांडगे सोडायचे आणि तेलात सोडले की किती मस्त सांडगे फुगलेले आहेत पहा. एकदम मस्त फुगतात आणि मस्त कुरकुरीत सुद्धा होतात. आपल्याला जर एखाद्या वेळेस खिचडी खायचा कंटाळा आला किंवा खिचडी बनवायला वेळ भेटला नाही, तर असे थोडेसे सांडगे तळायचे आणि त्याच्यासोबत थोडेसे शेंगदाणे तळायचे. पोटभरीचा फराळ तयार होतो आणि खायला पण एकदम मस्त लागते. आणि सांडगे फुगलेत पण किती मस्त पहा. तिप्पट चौपट सांडगे फुगलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण बटाट्याचा किस घातलेला आहे तो सुद्धा मस्त अख्खा राहिलेला आहे आणि साबुदाणा सुद्धा एकदम मस्त फुगलेला आहे. साबुदाण्यामध्ये बटाट्याचा किस घातला की फक्त 2 ते 3 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यायचं. म्हणजे असा अख्खा मस्त किस राहतो. जास्त त्याचा गाळ होत नाही. किंवा चमच्यात घेऊन थोडंसं पाहायचं आणि बटाट्याचा किस थोडासा मऊ झाला की लगेच गॅस बंद करायचा. तर हे पहा इथं थोडेसे सांडगे मी तळून घेतलेले आहेत. तर ह्याच्यासोबत खाण्यासाठी थोडेसे शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया. तर असे थोडेसे तेलात शेंगदाणे तळून घ्यायचे. सांडग्याबरोबर एकदम मस्त लागतात. तर थोडेसे शेंगदाणे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत आणि 2-3 मिरच्या सुद्धा त्याच्यासोबत खाण्यासाठी मी तळून घेतलेल्या आहेत. तर मस्त असे उपवासाचे सांडगे आपले तयार आहेत आणि तुम्हाला उपवास नसेल तरी सुद्धा हे तुम्ही बनवून खाऊ शकता. आणि बघताच तुम्हाला अंदाज येत असेल किती मस्त सांडगे तयार झालेत. तुम्ही एक वेळा बनवून बघा. एक वेळा जर बनवून पाहिले तर प्रत्येक वर्षी तुम्ही आठवणीने हे सांडगे बनवणार. एवढे मस्त हे सांडगे तयार झालेले आहेत. तर एक वेळा नक्की बनवून बघा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.